सगळ्यात जास्त थोडेसे एक ते दीड जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला पलीकडचा आहे, पालघरचा पलीकडचा काही तिकडचा काही भाग आहे, गडचिरोलीपर्यंत नसता सगळ्यात जास्त राज्यात जर वाईट परिस्थिती असेल तर विदर्भ आणि मराठवाड्याची. आणि मराठवाड्याला आणि विदर्भाने जर एखाद्याबार ठरलं तर काय अडचण आहे रे. मायला आपले नाते एकामेका संघ आहेत. आणि मग एकदा विदर्भाच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी जर ठरविलं यांना घराच्या बाहेरच नाही पडून द्यायचं, आयला खरंच आपल्या दोन्ही मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या पुढे जायची टप्पर आहे कोणाची. म्हणून आपले माणसं सांभाळायचं शिका. बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता कामा नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि शिंदे साहेब लक्षात ठेवा, जर का त्यांच्या जीविताला काय धोका झाला रे बाबा, मनोज जारंगे तर रस्त्यावर आहेच. मग गोटेच घेऊन असतो. पुन्हा सुट्टी नाही. पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही लवकर डिसिजन घ्यावा, ही विनंती करतो. आणि भाऊला पुन्हा एकदा सांगतो की भाऊ तब्येतीची खूप काळजी घ्या. उपोषण करून नेहमी खूप हाल होते. आणि थांबतो. धन्यवाद. एक जण असं आडमोठं पाहिजे आमच्यात, आम्ही तुम्हाला मानतो की माणूस खामक्या आहे. जे आम्ही इथं आलो, इथं प्रत्येकजण येतो. आम्ही इथं आलो, इथं प्रत्येकजण येतो, भाषण ठोकून जात असत. आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे. येणं, भाषणं करणं, पाठिंबा आहे म्हणणं, यांना सळो ते पळोच करतो आम्ही. आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात. तेवढी शक्ती आमच्यात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही. जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे. कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे. म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावला आहे, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या. ते फोनाफोनी ते बंद करा. फोन करणं, कुठं याला पाठवणं आणि त्याला पाठवणं. एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो, तर मी शेतकरी ते नंतर असतं, ते लपडं नंतर ते नंतर बघायचं. ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर. हां, इथं शेतकऱ्यांचे पोट्टे आहेत. आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय. इथं जातपात आणायचे नाही. एकजुटीनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वटणीला आणा. तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो. जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला, बोलणं लय सोपं असतं. तुम्ही तीनदा जोडून आला असताना आत्ता भाऊ, तुम्हाला माझी भाषा कळती का? चौथा दिवस झालो पशी आहेत, तुम्ही दोनदा तरी आणला असत. जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. आताड्याची आग होती पोटात. सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही. इतकी भयंकर वेळ बेतलेली असते उपोषण करत्यावरती. उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना, तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची. चौथा दिवस मानल्यावर तुमचे चेहरे पडून तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नये, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो. त्याच्यात ती क्षमताच राहिलेली नसती. आपण उठून बसावं, तुमच्याशी बोलावं. परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटू नये म्हणून नाविलाजानं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो. तुम्हाला एक छोटीशी चुणूक सांगतो, सावध काय राहायचं. आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना, तुम्हाला वाटतं तो चांगला आहे. पण ज्यावेळेस तो खाली पडतो ना, म्हणजे झोपते ते गादीवरती,
त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली, पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे. तो का सांगत नाही? तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं असतं म्हणून सांगत नाही. कारण मी ते करत आलो आहे. माझ्या लोकांना वाईट वाटू नये. आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जातात. म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना बच्चू भाऊसुद्धा तुमची काळजी घेतात. पण मी सल्ला देऊन चाललो आहे तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात 100% त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं. ते आराम करतात असं समजू नका. कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते शब्दात सांगत नाही आहेत. आणि त्या सांगायसाठी ते उपोषणाला बसलेले नसतात. त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असतात की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही, हे पण घेऊन ते इथं बसलेले असतात. मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो, आता फक्त तुम्ही डेडलाईन लवकर द्या. कारण आम्हाला नाही जास्त कळत त्यातलं. नवीन ते शेतकरी संघटनेचे कोण कोण आहेत, मायाने आहेत लय ओळखीचे. एकाला फोन लावा, मी लावला असते सगळ्याला, या इकडं आपल्याला असं ठरायचं. एक नाही ओळखीत त्याने म्हणा मला नाही लावला, मग मी नसतो जात. कारण ते आमच्यात बी आहे तुमच्यात बी असं ना असं म्हणतोय बरं का मी, आहे का नाही मला नाही माहीत. आपण इथं प्रत्येकजण फुगवतो लगेच नाही बोलू लागेल. त्यामुळे एक सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी मनानं एक आव्हान करावं, एक तातडीचे बैठक बोलवावं आणि जाहीर करून टाकावं की या दिवसाच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा, नसता आम्ही अमुक अमुक दिवशी बेमुदत राज्य बंद पाडणार. एक दिवसासाठी नाही, पूर्ण राज्यच बंद. शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद. एक डेडलाईन देऊन टाका. राज्य कसं बंद होत नाही भाऊ, आम्ही तुमच्या मागे, तुम्ही काळजीच करू नका. आणि आपण काय ते तसलं गप्पा आणणारं पोरगं नाही. तुम्ही मला चांगलं जवळून बघितलेलं आहे. हां, मी गप्पा आणतो निघून जातो नाही. एकदा बोललो ना बोललो, 1 इंचसुद्धा तुमच्या पाठीमागून मागं सरकणार नाही, 1 इंचसुद्धा. फक्त लवकर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करून त्या संघटनेच्या अध्यक्षांना एक वेळ ठरवा. आपल्याला मात्र शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. मी कायम सोबत आहे शेतकऱ्याचं पोरगं म्हणून, कायम. फक्त आम्हाला सांगावं लागतं. आम्हाला मनानं निर्णय का घेता येत नाही? तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणं सुद्धा योग्य नाही. मी माझ्या आंदोलनाच्या वेळेस समाज निर्णय घेऊन टाकतो. ह्यो प्रश्न शेतकऱ्याचा, इथं समाजा फेमाजाचा काही संबंध नाही कोणच्याच. इथं कोणत्या जातीचा असला तरी तो शेतकरी, तो आपला बाप आहे आणि बाप जागला पाहिजे. सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भात ह्यात, त्याच्यानंतर मराठवाड्यात नंबर लागतो. आणि आपल्या दोघाचे सगळ्यात जास्त आले विदर्भ आणि मराठवाडा, सगळ्यात जास्त. थोडेसे 1 ते 1.5 जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला पलीकडचा आहे. पालघरचा पलीकडचा काही, तिकडचा काही भाग आहे, गडचिरोलीपर्यंत. नसता सगळ्यात जास्त राज्यात जर वाईट परिस्थिती असेल तर विदर्भ आणि मराठवाड्याची. आणि मराठवाड्याला आणि विदर्भाने जर एखादी बार ठरलं तर काय अडचण आहे रे? मायला आपले नाते एकामेका संघ आहेत. आणि मग एकदा विदर्भाच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी जर ठरविलं यांना घराच्या बाहेरच नाही पडून द्यायचं, आयला खरंच आपल्या दोन्ही मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या पुढे जायची टप्पर आहे कोणाची? म्हणून आपले माणसं सांभाळायचं शिका. बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता कामा नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि शिंदे साहेब लक्षात ठेवा. जर का त्यांच्या जीविताला काय धोका झाला रे बाबा, मनोज जारंगे तर रस्त्यावर आहेच. मग गोटेच घेऊन असतो. पुन्हा सुट्टी नाही. पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती करतो की तुम्ही लवकर डिसिजन घ्यावा, ही विनंती करतो. आणि भाऊला पुन्हा एकदा सांगतो की भाऊ तब्येतीची खूप काळजी घ्या. उपोषण करू नेहमी खूप हाल होते. आणि थांबतो. धन्यवाद. इथं आलो, इथं प्रत्येकजण येतो, भाषण ठोकून जात असत. आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे. येणं, भाषणं करणं, पाठिंबा आहे म्हणणं, प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे. प्रत्येकानं कुठल्या
विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं. नुसतं इथं येणं, काळजी घ्या म्हणणं, आम्ही सोबत हे म्हणणं, याने न्याय मिळत नाही. आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावरती आलं पाहिजे. ताकदीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे. आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत येतो तुमच्या, यांना सळो किंवा पळोच करतो आम्ही. आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात, तेवढी शक्ती आमच्यात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही. जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे. कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे. म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावला आहे, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या. ते फोनाफोनी ते बंद करा. फोन करणं, कुठं याला पाठवणं आणि त्याला पाठवणं. एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो, तर मी शेतकरी, ते नंतर असतं, ते लपडं नंतर, ते नंतर बघायचं. ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर. हां, इथं शेतकऱ्यांचे पोट्टे आहेत. आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय. इथं जातपात आणायचे नाही. एकजुटीनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वोटणीला आणा. तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो. जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला, बोलणं लय सोपं असतं. तुम्ही तीनदा जोडून आला असताना आत्ता भाऊ, तुम्हाला माझी भाषा कळती का? चौथा दिवस झालो पशी आहेत, तुम्ही दोनदा तरी आणला असत. जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. आताड्याची आग होती पोटात. सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही. इतकी भयंकर वेळ बेतलेली असते उपोषण कर्त्यावरती. उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना, तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची. चौथा दिवस मानल्यावर तुमचे चेहरे पडू नये, तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नये, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो. त्याच्यात ती क्षमताच राहिलेली नसती. आपण उठून बसावं, तुमच्याशी बोलावं, परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटू नये म्हणून नाविलाजानं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो. तुम्हाला एक छोटीशी चुणूक सांगतो, सावध काय राहायचं. आपला माणूस उपोषण करता